नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 50 ते 60 या वयात शरीरातील बदल वेगाने होऊ लागतात. हाडे कमकुवत होणं, हार्मोनल बदल, रक्तदाब, शुगरची समस्या, झोप कमी होणं, स्मरणशक्ती कमी, मनाची चंचलता इत्यादी. यामुळे योग्य दिनचर्या जर तुम्ही ठेवली तर तुम्ही नेहमी निरोगी आणि आनंदी राहू शकता. यामध्ये तुम्ही 6 वाजेपर्यंत उठू शकता. सूर्य उगवण्याच्या आधी उठणं उत्तम आहे. उठल्यावर पलंगावर बसून 2 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करा. आनंदी आणि निरोगी जाईल असं मनाशी ठरवा. तोंड धुण्याआधी कोमट पाण्याचा ग्लास प्या. यामुळे पचनसंस्था साफ होते. शौचक्रिया आणि स्वच्छता. नियमित वेळेला शौचास जाऊन शरीर साफसुथरं ठेवा. दात, जीभ, डोळे, नाक यांची नीट स्वच्छता करा. कोमट पाण्याने गुळण्या करा. नाकात 2 थेंब तिळाचे तेल टाका. श्वसनसंस्था चांगली राहते. प्राणायाम आणि ध्यान करा. अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती असं तुम्हाला झेपल असे सूर्यनमस्कार करू शकता, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल. त्याचप्रमाणे 10 ते 15 मिनिटे ध्यान करून मन स्थिर ठेवा. त्यामुळे रक्तदाब, तणाव, चिडचिड कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे व्यायाम, चालणं ठेवा. 30 मिनिटे वॉक करा किंवा योगासने करा. विशेषतः त्रिकोणासन, ताडासन, वज्रासन, भुजंगासन हाडे व पचनसंस्था यामुळे मजबूत राहण्यास मदत होते आणि तुमचं शरीर चांगल्या प्रकारे कार्यही करू लागतं. तेव्हा तुमच्या लाईफमध्ये व्यायामाला, आहाराला महत्त्व द्या. त्याचप्रमाणे संतुलित व्यायाम होईल याकडेही दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे पौष्टिक आणि हलका नाश्ताही घ्या. यामध्ये उपमा, पोहे, मूग डाळीची खिचडी असेल, ओट्स, दूध, फळं, नट्स इत्यादींचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. त्याचप्रमाणे जड आणि तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ किंवा तेलकट नाश्ता मात्र आवर्जून टाळा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे हलकं स्ट्रेचिंगही तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही 11 ते 12च्या दरम्यान जेवण करू शकता आणि तेही हलकंसंच करू शकता. यामुळे तुमच्या शरीराची हालचाल होण्यास मदत होते आणि तुमचं शरीर सतत सक्रिय राहिल्यामुळे तुम्हाला व्याधीही जडत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही दुपारी जेवण 12:30 ते 1च्या दरम्यान किंवा तुमच्या वेळेनुसार 11 ते 12च्या दरम्यान घ्या. जेवण पोटभर जेवा. यामध्ये पोळी, डाळ, उसळी, भाजी, भात, ताक, कोशिंबीर यांचा समावेश करा आणि ताजं आणि गरम घरगुती जेवणच घ्या. अति तिखट, अति गोड, जास्त तेलकट पदार्थ नक्कीच टाळा, जेणेकरून तुम्हाला व्याधीही जडणार नाहीत आणि कोलेस्ट्रॉलही तुमच्या शरीरात वाढणार नाही. थोडीशी विश्रांती घ्या. दुपारी जेवल्यानंतर 10 मिनिटे शांत बसावं. नंतर 15 मिनिटे हलकी वामकुक्षी घ्यावी. लांब झोप नको. यामुळे पचन सुधारतं आणि दुपारी सुस्ती येत नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळची दिनचर्या. 5 ते 8:30 वाजता तुम्ही चालू शकता किंवा हलकासा व्यायामही करू शकता. यामुळे तुमचं शरीर सक्रिय राहण्यास मदत होते आणि तुम्ही तुमची दैनंदिन कार्य व्यवस्थितपणे पारही पाडू शकता आणि तुमच्या शरीरामध्ये उत्साहही वाढतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी 20 ते 30 मिनिटे फिरायला जा. मित्रांसोबत गप्पा मारा. यामुळे सामाजिक आरोग्य चांगलं राहतं. संध्याकाळी थोडासा हलका आहार घ्या. यामध्ये फळं, सुकामेवा, अंकुरलेली कडधान्य यांचा समावेश करा. चहा घ्यायचा असल्यास ग्रीन टी किंवा हर्बल टी घ्या. कुटुंब, मित्रांसोबत नक्कीच वेळ घालवा, जेणेकरून मन प्रसन्न राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे रात्री शांतता आणि विश्रांतीची खूप गरज आहे. तेव्हा मोबाईल, टीव्हीचा वापर कमी करा. हलकं वाचन करा, प्रार्थना करा, ध्यान करा. गरम पाण्यात पाय बुडवून झोपा. त्यामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते. 10 ते 10:30च्या दरम्यान मात्र नक्कीच झोपायला जा. या वयात 7 ते 8 तासाची झोप आवश्यक आहे. उशिरापर्यंत जागरण करणं टाळा. दिवसातून 8 ते 10 ग्लास कोमट पाणी नक्कीच प्या. साखर आणि मीठ कमी करा. यामुळे रक्तदाब आणि मधुमेह कमी होण्यास मदत होतं किंवा तुमचा नियंत्रणात राहण्यासही मदत होतो. याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या. यामध्ये दूध, ताक, डाळी, हरभरा, मूग, अंडी यांचा वापर करा. शाकाहारी असेल तर सोयाबीन, पनीर खा.
मनःशांतीसाठी वाचन, संगीत, ध्यान, प्रवास आणि छंद यांचा वापर करा. नियमित तपासण्या करा. यामध्ये रक्तदाब, शुगर, हाडांची घनता, डोळे, कानाची तपासणीही तुम्ही वेळेवर करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला अचानक कोणतेही आजार उद्भवणार नाहीत. तेव्हा ही छोटीशी दिनचर्या नक्कीच तुम्ही अवलंबू शकता.